हॅलो फ्रेंड्स, मी गौरव. तुम्ही बघता टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 5 बेस्ट युजफुल पीसी सॉफ्टवेअर. तर चला तर आपल्या लिस्टमध्ये फर्स्ट जे आहे ते आहे व्हिडिओ प्लेअर. ज्याचं नाव आहे गोम प्लेअर, जे मी या ठिकाणी यूज करतो. हे सगळ्यात सिम्पल आणि बेस्ट प्लेअर आहे. साधारणतः तर विंडोजचं प्लेअरसुद्धा छान असतं, पण हे थोडं ॲडिशनल फीचरसोबत येतं. तर चला याची तुम्हाला एक ट्रायल मी दाखवून देतो. तर एक गोम प्लेअर असं या प्रकारे दिसतं. तुम्हाला मी डाउनलोड लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. या ठिकाणाहून तुम्ही फ्री डाउनलोडला क्लिक करून त्याला डाउनलोड करू शकतात. त्यानंतर डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यावर ओपन केल्यावर असं दिसेल. सिम्पल इंटरफेस आहे. तुम्ही ॲडिशनल फीचर मी दाखवायला गेलो तर या ठिकाणी सेटिंग्समध्ये जाऊन आपण या ठिकाणी ऑडिओ फिल्टर्स लावू शकतो आणि भरपूर काही व्हिडिओला ॲडजस्ट करू शकतो या ठिकाणाहून आणि व्हिडिओ प्ले करू शकतो. जस्ट त्याचं एक सॅम्पल दाखवायचं म्हटलं म्हणजे या प्रकारे मी ह्या गोम प्लेअरमध्ये व्हिडिओ प्ले केलेला आहे. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी इंटर प्रेस केल्यावर हे फुल स्क्रीन होऊन जातं. अप ॲरो प्रेस केल्यावर हे फॉरवर्ड होतं, बॅकवर्ड होतं ॲरोने. नंतर अप ॲरो प्रेस केल्यावर व्हॅल्यूम अप होतो, डाऊन होतो. त्यानंतर बरंच काही आपण ए प्रेस केल्यावर तुम्ही लँग्वेज चूज करू शकतो. अशा प्रकारे या ठिकाणी हे प्लेअर आहे. चला बघूया नेक्स्ट सॉफ्टवेअर. नेक्स्ट आपल्या लिस्टमध्ये आहे AIMP म्युझिक प्लेअर. हे सगळ्यात बेस्ट म्युझिक प्लेअर आहे. मी या ठिकाणी हे माझ्या विंडोजला यूज करतो. तर याच्यामध्ये पण ॲडिशनल फीचर आहेत. आपण बास वगैरे बूस्ट करू शकतो. चला आपण एक सॅम्पल बघून घेऊया. तर या ठिकाणी हे जे प्लेअर मी या ठिकाणी ओपन केलं आहे, तुम्ही जसं बघू शकतात या ठिकाणी हे अशा प्रकारे आपण याला ॲडजस्ट करू शकतो. या ठिकाणी लिस्ट जी आहे डिश अटॅच पण करू शकतो, पण मी या ठिकाणी याला राहू दे असे आपण या प्रकारे याला ॲडजस्ट आपण करू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी मी जसं आता सिम्पली मी साऊंड प्ले करतो. तर या ठिकाणी असे बरेचसे फीचर आहे याच्यामध्ये. या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिक करणार तर तुम्हाला प्रिव्ह्यू बघायला मिळतील. त्यानंतर या ठिकाणी काही इक्विलायझर आहेत, आपण या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो. इथून बास वगैरे बूस्ट करू शकतो. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी बास दिला, मी या ठिकाणी याला बूस्ट करतो. अशा प्रकारे या ठिकाणी खूप सारे इफेक्ट्स आहेत. त्यानंतर तुम्ही त्याचे ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा या ठिकाणून बघू शकतात. या ठिकाणी त्याचे IDs बघू शकतात. हे ऑडिओ प्लेअर मस्त आहे. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर जे आपल्या लिस्टमध्ये आहे त्याचं नाव आहे एडिट+. हे एक टेक्स्ट एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. आपल्या PC-मध्ये एक साधं टेक्स्ट एडिटर असतं, पण हे जे आहे हे थोडं बेस्ट आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्ही HTML फाईल किंवा तुमची साधी टेक्स्ट फाईल, वर्ड फाईल किंवा कोणतीही फाईल एडिट करू शकतात. याची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ती ओपन करून दाखवतो. सॉफ्टवेअर मी या ठिकाणी इन्स्टॉल केलं आहे. तर अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर आहे. त्या ठिकाणी तुम्ही फाईलमध्ये गेल्यावर या ठिकाणी न्यू क्लिक केलं तर न्यू नॉर्मल HTML पेज अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात या ठिकाणी बघू शकता C++ फाईल, जावा अशा प्रकारचे तुम्ही फाईल तयार करू शकतात. या ठिकाणाहून Ctrl+N ने मी न्यू फाईल तयार करतो. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये फाईल्स तयार करू शकतात. तर हे पण सुद्धा बेस्ट सॉफ्टवेअर आहे. याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आपल्या लिस्टमध्ये चौथं सॉफ्टवेअर जे आहे ते आहे फॉर्मॅट. हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमची फाईलचा फॉर्मॅट चेंज करायला हेल्प करते. जसं की MP3 फाईल म्हणजे तुम्हाला WMV फाईलला MP3मध्ये कन्वर्ट करायचं असेल, MP4ला AVIला MP4 करायचं असेल, अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक मी डेमो दाखवून देतो. तर अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात वेगवेगळे फॉर्मॅट दिलेले आहे. जसं की तुम्हाला MKV फाईल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, AVIमध्ये, MP4मध्ये. या ठिकाणी ऑडिओ पण दिलेले आहेत, फोटोज, डॉक्युमेंट, DVDs आणि अशा भरपूर प्रकारच्या फाईल्स दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण समजा आपल्याला MP4मध्ये एक फाईल कन्वर्ट करायची, तर या ठिकाणी आपण इथून ॲड फाईलला क्लिक करायचं. ही माझ्याकडे एक फाईल आहे, हिला मी टाकलं. इथून तुम्ही तिला कट वगैरेसुद्धा करू शकता. इथून ॲडजस्ट करू शकतात व्हिडिओ क्वालिटी वगैरे तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकतात. ऑप्शनमधून तुम्ही हिला ट्रिम वगैरे करू शकतात. इथून भरपूर काही करू शकतात. कट पेस्ट तिचा एडिटिंग करू शकतात जास्तीत जास्त प्रमाणात. हिला कट वगैरे झालं या ठिकाणी ओकेला आपण क्लिक केल्यावर या ठिकाणी स्टार्ट करायचं, तर ही कन्वर्ट व्हायला स्टार्ट होऊन जाईल तुमच्या MP4 फॉर्मॅटमध्ये. आणि या सॉफ्टवेअरची बेस्ट गोष्ट म्हणजे हे सर्वात फास्ट आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात मी कुठलंही या ठिकाणी फास्ट फॉरवर्ड केलं नाही आहे. हे ऑटोमॅटिकली ते फास्ट करत आहे. तर आपण हे झाल्यावर बघूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फाईल ही कन्वर्ट झालेली आहे. जर तुमची फाईल जास्त प्रमाणात म्हणजे जर मोठी असेल तर या ठिकाणी साईज कम्प्रेस पण होऊ शकते किंवा वाढू पण शकते.
या ठिकाणी जर कन्वर्ट करताना जर थोडंफार ॲडजस्ट झालं तर साईज कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. तरी फाईल आता कंप्रेस झालेली आहे. आपण या ठिकाणी बघून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही फाईल झालेली कन्वर्ट. तर आपण याची प्रॉपर्टीजमध्ये जाऊन बघूया. तर ही आहे MP4 फाईलमध्ये कन्वर्ट झालेली आहे. तर या सॉफ्टवेअरची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंतर लिस्टमध्ये नेक्स्ट आहे पिकासा. याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, पण तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे हे सगळ्यात बेस्ट फोटो व्ह्यूवर सॉफ्टवेअर आहे. हे साधारणतः गुगलसारखंच आहे, गुगलनेच बनवलेलं आहे. याला ठिकाणी तुम्ही बघू शकता डेव्हलप बाय गुगलचं सॉफ्टवेअर आहे. हे तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डाउनलोड करू शकता. तर याचा एक सॅम्पल बघायचं म्हटलं तर मी तुम्हाला दाखवतो आता. जसे की माझ्याकडे ही एक इमेज आहे. आता मी याला पिकासामध्ये ओपन करतो. त्या ठिकाणी बघू शकतो तुम्ही पिकासामध्ये ओपन झालेले आहे. ह्या फोटो व्ह्यूवरची एक बेस्ट गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे तुम्ही बॅकग्राऊंड बघत आहात ते या ठिकाणी ब्लॅक होऊन जातं. नंतर हा फोटो तुम्ही स्क्रोल करून झूम इन करू शकतात. जर हा पॉईंट मी ह्या साईडला स्क्रोल केला तर ह्या टाईपला हे झूम होईल. या साईडला जर माझा हा पॉईंट राहिला आणि इथं झूम केलं तर इकडं झूम होईल. डबल क्लिक केल्यावर हा सेंटर लावून जातो. त्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट इथून प्लस मायनस इथून त्याला रोशे चेंज करू शकता. इथून डिरेक्टली आपण एडिट त्याचा सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याला एडिट करू शकतो. सिम्पली छोटं एडिटर पण आहे हे. आणि या ठिकाणून तुम्ही बघू शकता रोटेट करू शकतात इमेजला. आणि जसं की मी दाखवलं आता एडिट इथून तुम्ही अपलोडसुद्धा करू शकतात फाईल्सला. तर मी आता या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. तुम्हाला इथून साइन इन करावं लागेल त्या सॉफ्टवेअरमध्ये. त्यानंतर एडिट इन पिकासाचा ऑप्शन आहे. तर आपण या ठिकाणी क्लिक करून बघूया एडिट इन पिकासामध्ये. आता मी त्या ठिकाणी एडिट इन पिकासाला क्लिक केलेलं आहे. तर हे जे आहे या ठिकाणी ओपन झालेले आहे इमेज. त्या ठिकाणी सिम्पली साईडला दिलेलं आहे. इथून तुम्ही क्रॉप करू शकतात, बॅकग्राऊंड वगैरे चेंज करू, तर इथून टेक्स्ट टाकू शकतात. अशी सिम्पल एडिटिंग तुम्ही या ठिकाणी करू शकतात. तर अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर आहे. तर अशा प्रकारचे 5 सॉफ्टवेअर होते मी जे डेली यूज करतो PC मध्ये. तर धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा काही प्रॉब्लेम असतील तर. आणि नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा टेक इन मराठी यूट्यूब चॅनलला. धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल.